सामान्य माणसांना काय वाटतं, खरी शिवसेना कोणाची? ठाकरेंचीच. याचा निर्णय आम्ही विधानसभेच्या इलेक्शनमध्ये देऊ, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये देऊ. शिवसेनेत उभी फूट पडली, एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि पक्षावरती दावा केला. त्यामुळे शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित झालेला. निवडणूक आयोगाने निर्णय देऊन शिवसेना एकनाथ शिंदेची असल्याचं सांगण्यात आलं, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील निकाल देत कोणतेही आमदार अपात्र न करता शिवसेना ही शिंदेच असल्याचं सांगण्यात आलं. मात्र सामान्य ठाणेकरांना काय वाटतं, ठाणेकरांचं म्हणणं काय आहे, शिवसेना शिंदेची आहे की ठाकरेची आहे, ठाणेकर काय म्हणालेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. राजकीय ह्याच्याबद्दल काही भाष्य नाही करायचं. म्हणजे सामान्य माणसाचं राजकारणावरून लक्ष उडलं असं वाटतंय का? हो, 100%. म्हणजे जे सध्या घडते त्याच्यावरून काय वाटतं तुम्हाला? खरी शिवसेना वगैरे असं नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे ह्यांची शिवसेना हे आतापर्यंत आम्हाला लहानापासून मोठे जे झालो तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना हेच वाटत होतं आतापर्यंत. ते बोलतात की आमच्याकडे जास्त आमदार खासदार आहेत त्यामुळे शिवसेना आमची नाही. त्याविषयी आपल्याला काही जास्त काय वाटतं, खरे वारसदार कोण, शिंदे की ठाकरे? असं सांगता येत नाही. आता जे कोर्टाने निकाल दिलाय, जो आदरणीय अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिलाय त्यानुसार त्यांचं योग्यच असणार आहे. सामान्य माणसांना काय वाटतं, खरी शिवसेना कोण? ठाकरेंचीच. येणाऱ्या निवडणुकीत परिणाम दिसेल ह्या घडामोडीचा? दिसला तर दिसेल पण किंवा नाही पण दिसणार, कारण शिंदे साहेबांचं काम पण खूप अनमोल आहे. खूप चांगलं काम करतायत ते. खूप प्रचंड त्यांनी 2 वर्षामध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे चांगलं पण होऊ शकतं निकालामध्ये. शिवसेनेचा खरा वारसदार शिंदे की ठाकरे? मी बोललो ना, ते आपण नाही ठरवू शकत. सर्वसामान्य जनता नाही ठरवू शकत. नो कॉमेंट्स. का? सामान्य नागरिक राजकारणात पडण्यात काही अर्थ नाही. का? नो कॉमेंट्स. तुम्ही मतदार आहात, तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. हां, बरोबर आहे, पण ते आम्ही 24च्या विधानसभेमध्ये त्याचा निर्णय देऊ. काय वाटतं, खरी शिवसेना कोणाची? सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं, शिंदे की ठाकरे? नाही, नो कॉमेंट सांगितलं ना तुम्हाला. याचा निर्णय आम्ही विधानसभेच्या इलेक्शनमध्ये देऊ, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये देऊ. काय वाटतं? आता खरी शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची. आता विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलाय की शिवसेना शिंदेची. बघा, आता असं आहे ना, स्टार्टिंग केली शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरेंनी, त्याचंच नाव राहणार ना. मग ते किती पक्ष होऊन द्या ना, तर एक पक्षामध्ये बाळासाहेब ठाकरेंचंच नावाचं राहणार. आता शिंदे गटा पण बाळासाहेब ठाकरेंचंच नाव लावतात. मग तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं, खरी शिवसेना कोणाची, ठाकरे की शिंदे? खरी शिवसेना ही ठाकरेंची. येणाऱ्या विधानसभेत परिणाम दिसेल? आता ते मताच्या ह्याच्यावर आहे, आपल्या ह्याच्यावर नाही ते. कारण मतदार जे बघतील त्याच्यावर. आमच्याकडे जास्त आमदार आहेत, खासदार आहेत, त्यामुळे शिवसेना आमचीच आहे असं ते म्हणतात. तसा निर्णय पण नार्वेकरांनी दिला, बरोबर आहे, 40 आमदारांचा. पण काय, खरी शिवसेना ही ओपन केली, बाळासाहेब ठाकरेंनी केली, मग त्याचंच नाव राहणार ना. जसं काँग्रेस ही इंदिरा काँग्रेसचं नावाने केले तसं इंदिरा काँग्रेसचंच नाव राहिलं. त्याप्रमाणे ते बाळासाहेब ठाकरे. आता जरी शिंदे गटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असले तरी ते बाळासाहेब ठाकरेचाच फोटो लावतात. मेन मग तो फोटो लावायला नाही पाहिजे. शिंदे की ठाकरे? खरं बाजदार ठाकरे झाले. आता जर त्यांच्या गटामधले जर फुटले मग काय करणार, आणि फुटणारच आहेत ते नंतर. ॲक्च्युअल असं आहे ना, आता जसं आपल्याला जन्म देणारी आई म्हणजे ती आईच असते. जरी सावत्र आई असते तरी ती आपली खरी आई, जिने 9 महिने पोटामधलं बाळगलं तीच आई खरी असते. त्याप्रमाणे ते आहे, दुसरं काय नाही. हे राजकारण आहे. जनता दाखवेल त्यांना मार्ग. आता ते जनताच्या ह्याच्यावर आहे, आपल्या ह्याच्यावर काय आहे, जनता करेल ते पूर्व दिशा. तो मैं तो बाळासाहेब ठाकरे की शिवसेना ही मानता हूँ, बाकी तो अभी तो मुझे पता नहीं ये इनका क्या चल रहा है, भरोसा नहीं कुछ भी इसमें. विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोग ने निर्णय दिया कि शिवसेना शिंदे साथ. नहीं वो सुना मैंने भी, लेकिन अभी उसके ऊपर क्या ये है समझ में नहीं आता है कि इसमें क्या चल रहा है करके. सच वारसदार कौन है? नहीं, वारसदार तो वैसे देखा जाए तो वारिस से देखा जाए तो उद्धव ठाकरे ही होना चाहिए. क्या लगता है, सच शिवसेना किसकी है, सच्ची शिवसेना किसकी है? अभी वारस के हिसाब से देखा जाए तो उद्धव ठाकरे साहब की शिवसेना होनी चाहिए ना. निवडणूक आयोग में सब बोल रहे हैं कि हमारे पास इतने आमदार है, खासदार है, तो शिवसेना हमारी होगी. अभी वो तो हम उसके ऊपर ज़्यादा पॉलिटिक्स में मेरे को ज़्यादा इंटरेस्ट नहीं है किसकी क्या है, लेकिन हमने जो सुना है, हम जो
बचपन से या अभी से सुनते आ रहे हैं, उसमें बाळासाहेब ठाकरे की शिवसेना तो बारिश के हिसाब से तो उनके पास ही जानी चाहिए। कोणाची काय वाटतं? खरी शिवसेना शिंदे साहेबांची बरं, ते नार्वेकरांनी निर्णय दिलाय की शिवसेना शिंदे साहेबांची, तेच की शिंदे साहेबांची ठाकरे म्हणतात की शिवसेना खरे आमचे, तुम्ही पक्ष सोडताय. ते बोलतात आता जसं चाललंय ते आता सर्व मग समजेल ना परत कसं काय आहे ते. ठाकरे बोलतात की माझ्या वडिलांचं स्थापन केलेलं सगळं आमचं. त्यांनी स्थापन केले पण सगळे हेच लोक होते ना त्यांच्या मागं, एकटा काय कोण काय करू शकत नाही ना, त्यांनी केली परंतु आता काय गडबड सडबड केली वाटली म्हणून हे लोक बाजूला झाले. तुम्हाला काय वाटतं खरं वारसदार कोण, शिंदे की ठाकरे? आता खरे वारसदार सध्या तर शिंदेच म्हणायचं. निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे, त्याच्यानंतर राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला की खरे शिवसेना शिंदेची म्हणून. हा बरोबर आहे ना, ठीक आहे. ठाकरे असेल, शरद पवार म्हणतात की पक्ष चोरला, सगळं चोरलं, असं झालं तसं झालं. ते म्हणणारे काय पण म्हणतील हो, काय असं आहे. येणाऱ्या निवडणुकीत परिणाम दिसेल काय? हा? येणाऱ्या निवडणुकीत परिणाम दिसेल? परिणाम ते जे आता फिलहालमध्ये आहे ना शिवसेना शिंदे साहेबांची तीच राहणार. निवडणूक आयोगाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिल्यानंतर शिवसेना ही शिंदे असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. मात्र सामान्य ठाणेकरांची प्रतिक्रिया ही संमिश्र आहे. काही जणांचं म्हणणं आहे की खरी शिवसेना ही ठाकरेचीच असून तर काही जणांचं म्हणणं आहे की शिवसेना ही शिंदेची आहे, ते चांगलं काम करत आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने देखील सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टातून काय निर्णय येईल आणि शिवसेना कोणाची आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. रणजित इंगळे, लोकमत, ठाणे.